सुंदर मनामध्ये भरली. सॉरी काय अभ्या किती उशीर. सॉरी. चल आता कुठं? प्रॅक्टिसला. हा प्रॅक्टिस. चल पळ आता आणि नेहमीपेक्षा कमी वेळात झालं पाया. होईल. रेडी. चल सुरू कर. अभ्या पळ. रेडी. हळूहळू स्पीड वाढव. मस्त. नेहमीपेक्षा 10 सेकंद कमी झालेत. दाखवून आता जिंकणार बाजी. हो इरादा पक्का देणार धक्का. जिगर दाखवून आता जिंकणार बाजी. ना आता कशाची भीती मोलाची साथ आपली. खंबीर होऊन लढूया पलटवूया सारी खेळी. शर्यत ही हिमतीने जिंकण्या सज्ज हो. जय घोष हो दे जल्लोष हो दे. जय घोष हो दे जल्लोष हो दे. तुझ्या नावाचा डंका दुनियेत घुमू दे. जय घोष हो दे जल्लोष हो दे. जय घोष हो दे जल्लोष हो दे. तुझ्या नावाचा डंका दुनियेत घुमू दे. आजपासून या घराची दारं तुमच्यासाठी कायमची बंद. दाखवून आता जिंकणार बाजी. हो इरादा पक्का देणार धक्का. जिगर दाखवून आता जिंकणार बाजी. ना आता कशाची भीती मोलाची साथ आपली. खंबीर होऊन लढूया पलटवूया सारी खेळी. शर्यत ही हिमतीने जिंकण्या
सज्ज हो जय घोष हो दे जल्लोष हो दे जय घोष हो दे जल्लोष हो दे तुझ्या नावाचा डंका दुनियेत घुमू दे जय घोष हो दे जल्लोष हो दे जय घोष हो दे जल्लोष हो दे तुझ्या नावाचा डंका दुनियेत घुमू दे. मुंबई रिटर्न लतीला लई शिकू राहिले तुम्ही. मग मग म्हणजे हॅलो तिच्यासाठी नाही आले तुम्ही इकडं. पण थांबलो आहे तिच्यासाठी. अभ्या 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 मंगळसूत्राच्या या धाग्याशिवाय तुला देण्यासारखं दुसरं काय नाही माझ्याकडलं ते. मला बियाशिवाय दुसरं काहीच नको. किती वेळ ते मंगळसूत्र बघत बसणार आहे. जवळ आला ना बर्थडे देऊन टाका आता गिफ्ट. देणारच आहे विक्या आणि सांगणार आहे तिला. काय हेच की तुला काय करायचं रे. हा लय चौकशी असतील तुला. हा विक्या हे मंगळसूत्र देणार आहे सांगणार आहे तिला. माझं लई प्रेम आहे तुझ्यावर. हे लग्न नको मोडूया आपण. ते झाला का वाढदिवसाचा नमस्कार करून. अगं अगं राहू दे. हॅपी बर्थडे तुला. थँक्यू वहिनी. बाई सकाळ धरणं वाजतोय फोन तुझा. कान धडा बसायला लागलाय मला तर. पाय की तू कोणाचा एवढा जीव चाललाय. पाय रुपये. थँक्यू. बघू बरं आत्याबाई. भयो लई भारी हो. लतीला आवडतील बरं. आवडेल ना. मस्त आता लवकर पाळला बी आणू दे म्हणा बाई. हे अजय तुला काही एवढी घाई लागली ग. अरे बाबा ज्या त्या गोष्टी जावा तवा झालेल्या बऱ्या असत्या. हा ना. आणि नातवंड आली ना का काळजीच मिटती बघा. पण लती सारखीच गोड गोजिरी पोरगी पाहिजे बरं का या घरात. हा हा ना. सगळ्या पोरी झाल्या ना तरी चालतील. हा कसं असतं पोरी लय माया लावत्या.
पण पोरांचं तसं नसतं. बापू असं काही नसतं. पोरं पण माया लावतात बरं. आणि हे पोरं बी लावतात माया, पण हा फक्त माया लावायला बाप पण तसं पाहिजे, कळलं का? बाबा अरे तू किती 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 क्यूट रे तू माझ्या लतुडीला ना लय म्हणजे लय आवडशील. सज्जनराव, तुम्ही रागवले का? मी काय बापू, मी तुमच्यावर कशाला रागवेन? आणि हे काय? हे लतिकासाठी बर्थडे गिफ्ट आणलंय. सज्जनराव, ती काय लहान आहे का आता ही असली खेळणी खेळायला? बापू तिला कुत्री फार आवडतात ना. मग होय, पण ती खरी कुत्री, ती असली खेळण्यातली नाही. हा बापू मला माहिती आहे, पण तिच्याकडे खरं कुत्र नाहीये ना, म्हणून देतोय गिफ्ट. तुम्हाला काय गिफ्ट द्यायचं ते द्या, शेवटी भावना महत्वाची. हा बापू बरोबर बोललात तुम्ही, शेवटी भावना महत्वाची. काय सौभाग्यवती भव, आयुष्मान भव. अहो कुठे अडकले तुम्ही? आले आले, या लवकर, पोरगी निघाली. हे लाते थांब, आहे आले ना मी. बसा. सगळे भरवू का एक भरवू? हा सुखात राहा माय, सुखात राहा ग लेकरा, सुखात. अहो गिफ्ट कुठे? हाय गे. अशी कशी विसरेन? हेच ठेवलं तुम्ही. अहो मामी गिफ्ट कायला? मला आवडतो म्हणून. घे. थँक्यू. आओ या की लवकर, आपलं बी गिफ्ट देऊया ना. नाही आपण दादा, अरे घे. वेडी का काय तू? पाय काय पडून राहिली? बापू हाय की मी म्हणलं गेली का काय काम? तुला वाढदिवसाच्या लय लय शुभेच्छा. थँक्यू बापू. ओ बापू तुम्ही बी. म्हणजे काय? अगं माझ्या आईची आणि तुझ्या आईची गिफ्ट यायची अजून. बाई लते चंगळ झाली की तुझी तर. किती गिफ्ट भेटली तिला. नाही पण एक स्पेशल गिफ्ट अजून बाकीच आहे नाही का? कोणचं? भाऊजींचं लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे नाही का तिचा. शर्यतीतून नाव काढून चिरंजीव जर घरी आले ना आज, तर मी म्हणतो तेच सगळ्यात मोठं गिफ्ट राहील लतीला. नुसतं लतीलाच नाही, आपल्या सगळ्यांना बी. लते, अभ्यानं फोन नाही केला तुला? नाही बापू, विसरला असेल. असं कसं विसरला असेल? मी सांगते, आठवण करते त्याला. नाही नाही मामी,
अहो तुम्ही त्याला त्रास नका देऊ. तो आधीच ना शर्यतीमुळे लई स्ट्रेस मध्ये. आणि तसं बी मला काही वाढदिवसाचं फार अप्रूप नाही. त्याला त्याच्या प्रॅक्टिसवर लक्ष देऊ दे. मी येऊ. काय करायचं रे या पोरीचं? एवढा समजूतदारपणा येतो कुठून हिच्याकडं? नाहीतर माझ्याकडून तुला आज स्पेशल बर्थडे गिफ्ट. कसलं? मी तुला आज काही टिप्स देणार आहे ज्या प्रत्येक प्लेयरनी लक्षात ठेवलं पाहिजे, कारण त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सक्सेसच्या जवळ जातात. सर मी या टिप्स माझ्या नवऱ्याला नक्की शिकवेन. अरे त्याच्यासाठी तर मी शिकवतोय तुला, कारण मला माहिती आहे तुला जे पाहिजे ते तुझ्या नवऱ्यासाठीच पाहिजे. थँक्यू सर. थँक्यू. कसला? रेडी? एव्हर रेडी सर. ग्रेट. कम. ती ढोली कसली चॅप्टर निघाली? त्या मोहन सरांकडून सगळं चोरून चोरून शिकती आणि सगळं जप्ताच्या तस्त जाऊन स्वतःच्या नवऱ्याला शिकवती. तुला हे माहित नाही का दौलत? कसा आहे रे तू? तू तुझ्या जिंदगानीवरती तुझेच ट्रेनर तुझ्याच घरात राहतात, तुझ्या जीवावर खातात पितात, तुझ्याकडून एवढी मोठाली फी घेतात आणि ट्रेनिंग कुणाचं करतात? लतीच. आणि लती जाऊन कुणाला शिकवती? आब्याला. आब्याचं कसं आहे ना, त्याला असं सरळ घास खाता येत नाहीये ना, म्हणून तो असा फिरवून घास खातोय. तुला जर का मायावरती ट्रस्ट नसेल ना तर जा बुवा स्वतःच्या डोळ्याने जाऊन पाय. नाही ट्रस्टचा काही विषय नाही. आय नो ना. कल्पे बोलला मला 1-2 वेळा, मलाही डाऊट आहे. म्हणजे तुला सगळंच माहितीये तर तरी मी तू का गप्प बसला रे बच्चन? आबा डॅडी कूल आमचे, त्यांनी माझ्या तोंडाला लॉक लावून ठेवले ना. तुझं काय खरं नाही ना उलट. यावेळी आब्या काय तुझी हॅट्रिक होऊ द्यायचं नाही. तुझ्या छत्ताडावर पाय देऊन शर्यतीतली ढाल आणि पूजेचा मान दोन्ही घेऊन जातो का नाही पाय तू बस तुझ्या तोंडाचं लॉक काढत. आणि एकदा का तुझ्या तोंडाचं लॉक निघालं ना का मग जाऊन सांग तुझ्या डॅडी कुलला की कामिनी आलती सावध करायला, पण तुम्हीच तोंडाला कुलूप लावून ठेवलं होतं ना लॉक. लूजर. एक नंबरचा फप्पाऱ्या किंग आहेस तू. फास्ट अजून फास्ट. एक मिनिट 19 सेकंद. अबे भाई चांगला तयार झाला तू. गुरुजींमुळं. कोण? लती रे. घरची गुरुजी. घरचे असले तरी गुरुजी गुरुजी आहेत ना बाई. भाई गुरुजींचा वाढदिवस आहे ना आज. फोन बिन केलता का नाही? डायरेक्ट सरप्राईज देणार हो क्या? अरे हा आपण विश तर करायचं ना. विश नाही करणार. का बरं? तिला वेगळं काहीतरी सांगायचं. वेगळं काय? हेच मला ती आवडती. आता नवऱ्याने बायकोला हे सांगण्यात काय वेगळं बरं? हा आमचं वेगळं. तुमचं बी काही कळत नाही मला. मी करतो तिला फोन. ए भाई नाही फोन कर, पण मला तिचा बर्थडे लक्षात आहे हे तिला सांगू नको. मागच्या वेळेसारखी माती खाऊ नको. नाही खाणार. हा म्हणजे नाही सांगणार.
थँक्यू आबासाहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला परत बोलवलं. तुमचं कामच आहे तसं मोहनराव. अहो तुम्ही ट्रेनिंग दिलं म्हणून 2 वेळेला ढाल आपल्याकडे आली नाही का? यावर्षी पण मी माझ्या पद्धतीने ट्रेन केलाय दौलतला. पण तुम्हाला तर माहिती आहे ना, यावर्षी कॉम्पिटिशन तगडी आहे. त्यामुळे दौलतने ओव्हर कॉन्फिडेंट राहू नये. नाही 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 नाही, तसं काही होणार नाही. आमचं लक्ष आहे ना त्यांच्यावर. बरोबर साहेब, मला वाटतं की माझं काम संपलं, मला निघायला पाहिजे. तू निघ आता, तुझा काय उपयोग नाही इथं. दौलतराव, ज्या थाळीत खाल्लं ना त्याच थाळीत छेद करेल आहे ना. नेमकं झालं काय? मला शिकवायचं नाटक करत होता तू. म्हणजे त्या महिला सबलीकरणाच्या नावाखाली त्या डोलीला शर्यतीचं ट्रेनिंग देऊ राहिला. हे पण आबा पुरावा, हे पहा